नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेत आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल की महिपत एक्सपो मध्ये आलेला असतो, साक्षीला घेऊन आलेला असतो. सगळं घडत असतं. त्याला तर खूप मस्त वाटत असतं प्रियाने आपलं काम केलं आहे असं. महिपत प्रतापला वेलकम करण्यासाठी जातो. तेवढ्यात अर्जुन पण येतो आणि त्याला स्वागत करतो. महिपत म्हणतो, हातात हात मिळवायचा प्रयत्न करतो. तो माझ्या सोबत मिळव. महिपतचं तर तोंड बघण्यासारखंच झालेलं असतं. महिपतला प्रियाने सांगितलेलं असतं की तुमचं काम केलं आहे मी, आणि इथं तर गोंधळच झालेला असतो. महिपतची नाचक्की झालेली असते. महिपत रागात प्रियाला म्हणतो, ए तू चुंदरे, अर्जुन सुभेदार आलाय, त्याने एकतर काय राडा घातला तर बघतोच तुझ्याकडे. महिपत प्रियाला रागात दारू पाजत असतो. दुसरीकडे अर्जुन सायली महिपतच्या घरात गेट वरून उडी खाऊन घुसतात आणि अर्जुन सायलीला साक्षीच्या रूम मध्ये जायचं असतं. ते साक्षीला माहित असतं त्या कुठं आहे साक्षीची रूम. त्या खिडकीतनं ते वर जातात आणि त्यांनी एकमेकांच्या हातात हात घेऊन म्हणतात, ठरलं तर मग आपली कामगिरी सुरू करायची का? आणि दुसरीकडे अर्जुनला रात्री फोन येतो रविराजचा. प्रतिमाबाबतची तब्येत बिघडली आहे. ती सायलीचं नाव घेत आहे. तू आणि सायली घरी ये. तेवढ्यात प्रियाला तर झोपच येत नसते. तिच्या डोक्यात तर हेच सुरू असतं, आपलं काम झालंय का, कुठवर आलंय असं तिला वाटत असतं. ती नागराजला कॉल करते. नागराज म्हणतो, मी तर काम पूर्ण केलंय. अर्जुन सायली निघाले पण असतील, जा एकदा बघून ये. प्रिया मुद्दाम खाली येते अर्जुन सायली निघालेत का जाणून घ्यायला. अर्जुन तेवढ्यात प्रियाला तिथून जातो. प्रिया म्हणते, कुठे चाललाय अर्जुन घाई तेवढं. मग अर्जुन म्हणतो, मी तुला माझ्याबद्दल काही सांगण्यात बांधील नाही, पण तुझ्या आईबाबतची गोष्ट आहे म्हणून तुला सांगतो. तुझ्या आईची तब्येत ठीक नाही. आम्हाला रविराज काकांचा फोन आलता. प्रतिमा आत्याची तब्येत बिघडली आहे आणि तुम्ही या. आणि हे ऐकून प्रिया तर कांगावा सुरू करते, नाटक करते. आईबद्दलची काळजी असल्याचे नाटक सुरूच करते आणि मोठ्याने ओरडते. या आवाजाने प्रताप, कल्पना, अश्विन बाहेर येतात. अर्जुनला म्हणतात, काय झालं अर्जुन? अर्जुन म्हणतो, मला सिनियरचा कॉल आलता. प्रतिमा आत्याची तब्येत ठीक नाही, बोलवलं आहे मला सायलीला. कल्पना म्हणते, अश्विन आणि आपण जाऊया आपण सगळे. प्रिया तर नाटकच करत असते, रडत असते आणि अर्जुन म्हणतो, मी पुढे जातो, तुम्ही नंतर या. अश्विन प्रियाला म्हणतो, आपण जाऊया, थांब जा. रविराज इकडे प्रतिमाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो, समजवत असतो, पण प्रतिमा घाबरलेली असते. रविराजने डॉक्टरांना बोलवलं असतं. डॉक्टर म्हणतात की त्यांचा बीपी शूट झालाय, त्यांना भीती वाटते तेच झालं आहे. डॉक्टर म्हणतात, जी त्या व्यक्तीचं नाव घेत आहे त्यांना बोलवा. मग रविराज म्हणतो, बोलवलं आहे, येतायत ते. डॉक्टर म्हणतात, त्यांना हे औषध द्या, त्यांना बरं वाटेल. नागराज तर खूप आनंद मनात होतो, पण तो सगळ्यांसमोर नाटक करतो. सगळ्यांसमोर म्हणतो की माझ्यामुळे झालं आहे, मी उगाच आग पेटवली आणि रडत नाटक करतो. आणि त्यासोबत प्रतिमा शांतच होत नाही. तेवढ्यात सायली येते. प्रतिमा शेजारी बसणारच तोपर्यंत प्रिया तिला ढकलते आणि प्रतिमा शेजारी बसते आणि म्हणते, काय झालं आई, तुझी मुलगी आलीये, असं नाटक सुरू करते. आणि अर्जुन तर तिचं नाटक बघून म्हणतो, किती मूर्ख आहे आई, सायली करत आहे आणि हिलाच पडलंय. रविराज येतो. तेवढ्यात सायलीला प्रतिमा शेजारी बसवायला लावतो आणि प्रियाला म्हणतो, तू उठ तिथून, तुला कळत नाही का, तुझी आई लवकर बरी व्हायला पाहिजे ना, ते सायलीचं नाव घेते, तू का बसली आहे तिथे. सायलीला म्हणतो, बस प्रतिमा शेजारी. सायली बसते आणि प्रतिमाला शांत करण्याचा प्रयत्न करते. जिजावरून डोक्यावरून हात फिरवते आणि तिला बोलते. सायली प्रतिमा बसलेली असल्यावर प्रतिमाची तर तब्येतच सुधारायला सुरू होते.
आणि शांत व्हायला सुरू होते. प्रियाला मैपतला बाहेर जाऊन कॉल करते आणि म्हणते की तुमचं ठरल्याप्रमाणे काम केलं आहे. आणि मैपतच तिला म्हणतो, तू काय मला झोपू देणार नाहीस का? तुझं काय चाललं आहे? काय काम आहे? आणि ती म्हणते, तुमचं काम झालं आहे हे सांगण्यासाठी फोन केलता. पण मैपत तिचं कौतुक तर वेगळ्याच भाषेत करत असतो. आणि दुसरीकडे सगळे कोठे ना कोठे बसलेले असतात आणि पहाट झालेली असते. सुमन सगळ्यासाठी चहा घेऊन येते आणि प्रिया तर ढाराढूर झोपलेली असते असे म्हणते. सायली अर्जुनला म्हणते, अहो बेशुद्ध आहेत प्रतिमा आत्या, अजून शुद्धीवर नाही आल्या. मला वाटतंय की डॉक्टरकडे नेऊया एकदा. अर्जुन म्हणतो, आपल्या डोक्यात तर काय सुरू होतं आणि एक्स्पोला जायचं, मैपतच्या घरी जायचं आणि आता अचानक प्रतिमा आत्याची तब्येतच बिघडली. सायली म्हणते, आपल्याला दुसरी संधी येईल, पण आता प्रतिमा आत्याची तब्येत बरोबर नाही.